गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षा जवळ आलेली आहे, बरोबर आहे. 7वी 8वी 9वी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये 2 मार्क मिळतात. जवळपास 2 मार्काचे राहतात. तर त्यासाठी काय सर प्रश्न असतो की असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय करायचे, विधानार्थी वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करा, असा तुम्हाला प्रश्न येतो. पण त्यावेळेस मुलांनो तुम्ही बरेच जण असे गोंधळून जाता. मग सर गोंधळून न जाता त्या वाक्याचं आपल्याला उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करताना काही नियम आहेत ना, त्या नियमांचं तुम्ही जर पालन केलं तर मी सांगतो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क 100% भेटणार आहेत. मग सर व्हॉट इज दिस रूल्स, काय आहेत हे रूल बघा. बघा तर प्रथम लक्षात ठेवा, जर विधानार्थी वाक्यामध्ये ए एन उपपद आले तर, पहा विधानार्थी वाक्यामध्ये ए एन उपपद आले तर सुरुवात वाट अ किंवा वाट एन, बघा वाट अ ब्युटिफुल असं किंवा वाट एन अशाने सुरुवात करायची. दुसरा नियम बघा, ए एन नसतील तर, आता समजा त्या विधानार्थी वाक्यामध्ये ए किंवा एन नसेल तर हाऊने सुरुवात करायची, हाऊ ब्युटिफुल है का नाही असं. नंतर पहा एक्स्ट्रीमली, व्हेरी, ट्रिमेंडस, सो, ग्रेट, क्वाइट, टू, ॲब्सोल्युटली, माइटी, रिअली यापैकी आलेला शब्द काढून पहा, विधानार्थी वाक्यामध्ये यापैकी एखादा शब्द आला तर तो काढून त्या पुढील वाक्याचा संपूर्ण भाग हाऊ किंवा व्हॉट, पहा काय हाऊ किंवा व्हॉट च्या पुढे लिहायचा. म्हणजे हाऊ किंवा व्हॉट लिहिल्यानंतर त्या पुढे याच्यातला एखादा शब्द असतो काढून टाकायचा आणि त्या पुढे राहिलेला भाग लिहायचा आहे. नंबर हा पुढे आहे वाक्यातील कर्ता व क्रियापद घेऊन, पहा वाक्यामध्ये जी कर्ता आणि क्रियापद असतं ना, मला सांगितलं मी सब्जेक्ट अँड वर्ब, काय करायचं आपल्याला वाक्याच्या शेवटी ते घ्यायचं. आता कर्ता आणि क्रियापद शेवटी लिहायचे, लक्षात ठेवा. मी सांगतो तुम्हाला वाक्य आल्यानंतर वाक्याच्या शेवटी ते घ्यायचं आणि शेवटी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. कसं बघा, इथं तुम्हाला उदाहरण सांगतो मी आधी. आय एम व्हेरी लकी. आता सर कसं लिहिणार, मग इथं आय एम व्हेरी लकी, मग इथं बघा बरोबर या वाक्याचं काय होईल वाचावर, याचं होईल हाऊ लकी आय एम. आता पहा आधी उत्तर लिहूया, हाऊ लकी आय एम, आणि शेवटी लक्षात ठेवा हे उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरायचं नाही. हे चिन्ह नाही दिलं तर तुमचं वाक्य मग बरोबर येणार नाही. मित्रांनो बघा बरं, इथं काय केलं मी, हाऊ काय घेतला असेल बघा बरं, लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट, ए एन उपद आले तर सुरुवात व्हॉट किंवा व्हॉट एन न करायची. इथं आले का ते उपद ए किंवा एन, इथं आलेलं नाही. मग हे नसेल तर हाऊने सुरुवात करावं. बघा मी कशाने सुरुवात केली, हाऊ लकी आय एम, मी किती नशिबान आहे. हाऊ लकी आय एम. दुसरं पहिलं काय, आय एम व्हेरी लकी, मी नशिबान आहे. पण मी किती नशिबान आहे या दोन वाक्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपण काय केलेलं आहे. पुढचं वाक्य सांगा, इट इज अन इंटरेस्टिंग आयडिया. पहा नंबर 2 वाक्य, इट इज, पहा इट इज अँड, पहा इथं ॲन आले, काय आले ॲन, इंटरेस्टिंग आय एन टी ई, पहा आर एस टी आय एन, इंटरेस्टिंग आयडिया. इट इज अन इंटरेस्टिंग आयडिया. आता मग इथं काही मी काय सांगितलं मित्रांनो की लक्षात ठेवा, पहा तुम्हाला जर पैकी मार्क पाहिजे ना तर काळजीपूर्वक बघा. इथं पहा ए एन उपद आले तर, पहा ए असे एन आलं, इथं एन आलेलं आहे. मग सर एन आल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे की सुरुवात कशाने करायची, वाट एन, कशानं वाट. पहा आता सांगितलं मी कशाने सुरुवात करणार मुलांना तुम्ही, वाट एन. आता इथं वाट एन कुठे आहे, हे इथं बघा, वाट WHAT वाट, आणि एन हे घेणं फार महत्वाचं आहे. तुमचं वाक्य जर बरोबर घ्यायचं असेल
काय सांगितलं मी तुम्हाला, ए किंवा आयन त्या वाक्यामध्ये उपपद आलं हे बघा, तर त्या ठिकाणी आपल्याला व्हॉट अँड न सुरुवात करायची. नंतर मग बाकीचा जो भाग आहे ना, कोणता भाग राहिला तर बघा, इंटरेस्टिंग आयडिया. इंटरेस्टिंग आयडिया इट इज. INTERESTING इंटरेस्टिंग आयडिया. आता पुढे काय लिहा सर, काय लिहा ना, इट इज. हे झाला इट झाला करता, आणि हे झालं इज झालं क्रियापद, आणि इथं द्यायचं आपल्याला मित्रांनो उद्गाराचे चिन्ह. लक्षात. पुढे वाक्य सांग बघा. इट इज ग्रेट सरप्राईज. व्हेरी नाईस. इट इज ग्रेट सरप्राईज. आता या वाक्यामध्ये सुरुवात कशी करावं सर. इथं ए किंवा एन आहे का, आहे का ए किंवा एन. ए किंवा एन असेल तर व्हॉट एन किंवा व्हॉट अ अशी आपल्याला सुरुवात करायची आहे. मित्रांनो या वाक्यामध्ये ए किंवा एन तुम्हाला दिसतंय का, दिसतंय. आता मग इट इज ग्रेट सरप्राईज. इट इज इट इज अ, मग याची सुरुवात काय होईल बघा, सांग. व्हॉट अ सरप्राईज इट इज. मी सांगतो व्हॉट अ इट इज अ. पहा इथे एक शब्द अ, इथं व्हॉट इज अ. व्हॉट इज ग्रेट नाही, व्हॉट इज अ ए लिहायचं ना, म्हणून आपल्याला इथं अँड दिलं आहे. व्हॉट इज अ ग्रेट सरप्राईज आल्यामुळं इथं ए आलं ना. अ आल्यामुळे काय घेणार आपण होता, मग काय घेणार सांग, व्हॉट अ ग्रेट सरप्राईज किंवा व्हॉट अ. आता इथं ग्रेट घ्यायचं नाही, हे शब्द काढून टाकायचा. हे बघा हे शब्द आहे ना, हे शब्द काढून टाकायचे आपल्याला. मग काय घेणार सांगा सर, व्हॉट अ सरप्राईज इट इज. व्हॉट अ सरप्राईज इट इज. व्हॉट अ सरप्राईज इट इज. पहा काय केलं मी, व्हॉट अ घेतलं, नंतर हा ग्रेट हे आलेले शब्द कोणते असतील ना विशेष ते काढून टाकायचे, आणि त्या ठिकाणी सरप्राईज इट इज घ्यायचं आहे. पुढचं एक वाक्य सांग मला, सांग कोणतं पण सांग ना. यू आर वर्किंग टू हार्ड. यू आर वर्किंग टू हार्ड. आता यामध्ये काय होईल बघा, सांगा बरं, सांगा. इथं ए किंवा एन नाही ना, मग काय नाही तर काय घेणार आपण, काय घ्यायचं, हाऊ ने सुरुवात करायची. मग हाऊ हार्ड. हाऊ सुरुवात पहा, सुरुवात महत्वाची आहे. हाऊ ने सुरुवात केल्यानंतर आपला हाऊ हार्ड यू आर वर्किंग. हाऊ हार्ड यू आर वर्किंग. हाऊ हार्ड यू आर वर्किंग हे उद्गाराचे चिन्ह द्यायला विसरायचं नाही. एक दोन दोन गोष्टी लक्षात ठेवा महत्वाच्या. ए किंवा एन असेल तर व्हॉट अ किंवा व्हॉट एन घ्यायचंय, आणि नंतर जर तिथं ए किंवा एन त्या विधानार्थी वाक्यामध्ये नसेल तर हाऊ ने सुरुवात करायची. हाऊ हार्ड यू आर वर्किंग. पुन्हा एक सांगा वाक्य. हे नियम पाठ करा अगोदर. हे नियम तुम्ही पाठ केले की तुमचं परीक्षेमध्ये एकही वाक्य चुकणार नाही. आता यू आर absolutely right. ABSOLUTLY right.
आता याचा अर्थ काय? यू आर ॲब्सोल्युटली राईट. मग सर इथं ए किंवा ॲन आलं का हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट तुम्ही एकच लक्षात ठेवा की ए किंवा ॲन आलं तर व्हॉट किंवा व्हॉट ॲन अशी सुरुवात करा. आणि ए किंवा ॲन असेल तर मग काय सुरू होईल? सोपं आहे, हाऊ न. हाऊ राईट यू आर. बघा, हाऊ राईट यू आर. झालं उद्गाराचे चिन्ह. हे चिन्ह तुम्ही दिलं नाही की तुमचा अर्ध मार्क कटते, बरोबर आहे. म्हणून हे चिन्ह द्यायला विसरू नका. आणि सुरुवात मित्रांनो, विधानार्थी वाक्याचे उद्गाराचे वाक्यामध्ये रूपांतर करताना फक्त नियम आता सांगितले. मी ए किंवा ॲन आलं तर फटाफट लिहायचं व्हॉट ॲन किंवा व्हॉट. नंतर ए किंवा नसेल तर हाऊने सुरुवात करा. दुसरा नियम. तिसरा नियम हे आहे, हे शब्द आले ते काढून त्या वाक्याचा संपूर्ण भाग हाऊ किंवा व्हॉटच्या पुढे लिहावा. पाहिजे लिहिलं हाऊ किंवा व्हॉटच्या पुढे लिहायचं आहे का नाही? कुठे लिहा बघा, ग्रेट इथं किंवा हे ॲब्सोल्युटली हे पण आहे इथं. म्हणजे हे लक्षात ठेवा तुमच्या, हे ॲब्सोल्युटली आणि ग्रेट हे काढून आपण काय करायचं, बाकीचा जो भाग आहे ना हाऊच्या पुढे ते आपल्याला लिहून टाकायचं. मित्रांनो, अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.